जय जय रघुवीर समर्थ. समर्थांनी रचलेले मनाचे श्लोक आपण बघत आहोत. मागच्या श्लोकामध्ये आपण 4थ्या श्लोकाचं पहिलं चरण बघितलं. आपण 4थ्या पायरीबद्दल चर्चा केली. त्यामध्ये समर्थ आपल्याला सांगतात, मना वासना दुष्ट कामा न ये रे. आपण याबद्दल बोललो की ही 4थीच पायरी आहे. प्रवास मोठा आहे. त्यामुळे सगळ्या वासना आपल्याला कधी ना कधीतरी गाळाव्याच लागणार आहेत, जर आपल्याला शाश्वत सुख प्राप्त करायचं असेल तर. पण त्याच्या आधी प्रथम आपल्याला दुष्ट वासना गाळल्या हव्या. अध्यात्माची शिडी चढताना चांगल्या वासना धरल्या आणि वरची पायरी पकडली की खालची पायरी म्हणजे वाईट वासना आपाप गळून पडतात. म्हणून समर्थ सांगतात, मना वासना दुष्ट कामा न ये रे. मना सर्वथा पाप बुद्धी नको रे. मना धर्मता नीती सोडू नको हो. मना अंतरी सार विचार राहो. दुसरं, तिसरं आणि 4थं चरण आपण आज बघणार आहोत. यामध्ये समर्थ म्हणतात, मना सर्वथा पाप बुद्धी नको रे. पाप बुद्धी नको. यासाठी आपण समजून गेलं हवं की पाप म्हणजे नक्की काय. कोणाचा खून करणं म्हणजे पाप नाही. कृष्णाने तर अर्जुनला सांगितलं, या सगळ्यांचा वध करायचा आहे तू. What matters is not action but intent. कृती नव्हे तर वृत्ती. पापबुद्धी किंवा पाप घडण्याच्या मागे सर्वात मोठं कारण असतं स्वार्थ. अगदी सोप्या भाषेत जर पाप समजायचं असेल तर ज्याच्या मनाला त्रास होतोय, ज्याच्या मनाला यातना होत आहेत, तो पापी आहे. ज्याच्या मनाला सर्वात जास्त यातना होत राहतात तोच सर्वात मोठा पापी. कृष्णाने गीतेमध्ये सांगितलंय, मोठ्यातल्या मोठा पापी जरी असेल तरी तो माझ्यापर्यंत पोचू शकतोच. का पोचू शकतो? कारण का मोठ्यातल्या मोठ्या पापीमध्ये देखील तेच चैतन्य आहे जे कुठल्या तरी संतामध्ये आहे. फक्त संतांच्या मनामध्ये पाप अजिबात नसतं. ते मन शुद्ध झालेलं असतं, निर्मळ झालेलं असतं. पण एका पापीच्या मध्ये मनावर वासनेंचे डागच फक्त नसतात, तर मन वासनेंनी भरलेलं असतं. मग नक्की हे कसं घडतं? हे पाप वगैरे हे सगळं माणसाच्या हातून कसं घडतं? आपण आधी बघितलंय की आपण म्हणजे तो ब्रह्मांश. कुठल्या तरी वासना उरल्या होत्या म्हणून त्या जीवानी जन्म घेतला. आणि जसा जन्म घेतला त्याच्या आधी, म्हणजे जन्म घेण्याच्या आधी त्या जीवाला ठाऊक होतं, हा निजध्यास होता त्याच्याकडे की या वासना मिटवून मला घरी परत जायचंय. अप्राप्य माम निवर्तन्ते तद्धाम परमम मम. तिकडे जायचंय जिकडून परतायचं नाहीये. पण जसा या पृथ्वीच्या मातीवर तो जीव आला तसं ब्रह्ममायेच्या वारेने सगळं विस्मरण झालं आणि गैरसमज झालाय की मी म्हणजे हे देह, मी म्हणजे हे मन, मी म्हणजे ही बुद्धी. आणि ज्याला हा गैरसमज होतो किंवा जो या गैरसमजाला बळी पडून हा गैरसमज दृढ धरतो, तो देहाचे, मनाचे आणि बुद्धीचे चोचले पुरवण्याच्या मागे लागतो. कारण का अजून त्याला वेगळं माहितीच नाहीये. या देहाच्या हाका काही कधी थांबत नाही. ते मन मागतच राहतं आणि बुद्धीला नवीन नवीन गोष्टी लागतातच. त्यामुळे ही व्यक्ती स्वार्थाला बळी पडते. फक्त एका गैरसमजामुळे की हे देह मन बुद्धी माझं आहे किंवा हे देह मन बुद्धी मी आहे. मग ते मन जे मागतं आणि ते मन सारखं मागतच राहतं आणि हा जीव सारखा राबत राहतो त्यासाठी. अशाने वाढतं स्वार्थ. जेवढा अहंभाव वाढत जातो तेवढं स्वार्थ वाढत जातं. जेवढं स्वार्थ वाढत जातं माणसाच्या हातनं पाप घडत जातात. माणूस बळी पडतो स्वार्थासाठी आणि मग नको ती कामं करतो.
शॉर्टकट मारायचा प्रयत्न करतो, दुसऱ्यांसाठी उपलब्ध झालेल्या सुविधेमधून सुद्धा स्वतःच्या खिशात काय टाकता येईल ते बघत राहतो. समर्थ पुढच्या एका श्लोकामध्ये सांगतात, अहंता गुणे नीती सांडी विवेकी, अनिती बळे श्लाघ्यता सर्व लोकी. अनितीच्या बळावर चुकीची कामं करून दुसऱ्यांमध्ये नाव कमवतात. पण काय आहे, हे कितीही केलं ना तरी असा काळ येतोच की आत ते बोचतं. कदाचित ते आज नाही होणार, पण असा काळ नक्कीच येतो की आतून ते टोचायला लागतं जे आपण आधी केलेलं आहे. अहंता गुणे नीती सांडी विवेकी, अनिती बळे श्लाघ्यता सर्व लोकी. परी अंतरी सर्व ही साक्षी येते, प्रमाण अंतरे बुद्धी सांडून नेते. एक माणूस जो सारखाच पाप करत असतो, त्याच्या हातनं सारखंच काहीतरी दुष्कर्म घडत असतं, त्याला काही नवल वाटतच नाही. पण काय होतंय, जरी आत्ता कळत नसेल ना तरी ते आज साठत राहतं. आणि जसं आपण मगाशी म्हणलं, सर्वात मोठ्यातल्या मोठ्या पापीच्या आतमध्ये पण तेच चैतन्य आहे. आणि जेव्हा त्याला छोट्यातली छोटी जाणीव होते तेव्हा पश्चाताप मोठा होतो, घोर होतो, कठोर होतो. म्हणून समर्थ म्हणतात की पाप बुद्धी नकोच, स्वार्थाचा त्याग करावा. मागच्या चरणात दुष्ट वासनेंचा त्याग करावा, आता पाप बुद्धीचा त्याग करावा. आणि म्हणजे स्वार्थापासून निस्वार्थापर्यंत जाण्याचा प्रयत्न करावा. मी म्हणजे हे देह नाही, त्यामुळे या देहाचे सगळे चोचले पुरवण्याची गरज मला नाही आहे. मी म्हणजे हे मन नाही, त्यामुळे हे मन जे मागत राहतं ना त्याला मागू दे, पण सगळं पुरवायची गरज नाही आहे, हे फक्त समजलं हवं. स्वार्थ आपोआप कमी होतो. मना सर्वथा पाप बुद्धी नको रे. तिसऱ्या चरणामुळे समर्थ म्हणतात, मना धर्मता नीती सोडू नको हो. धर्मता नीती सोडायची नाही आहे. धर्मता काय आहे? धर्म माणसाचं एकच धर्म आहे, एकच सत्य आहे माणसाचं, ते शाश्वत तत्व. आणि त्याच्यापर्यंत पावलं टाकण्यासाठी त्याचीच नीती धरायला लागणार. ब्रह्मचारी कोण असतो? जो त्या परब्रह्माच्या मार्गावरती पावलं टाकत राहतो. तसंच आपला धर्म जेव्हा तो परब्रह्मच आहे, आपल्याला चाणक्य नीती शोभणार नाही, आपल्याला राजनीती शोभणार नाही, आपल्याला धर्मता नीती शोभणार आहे, जर आपल्याला परमार्थाचा मार्ग गाठायचा आहे तर. मना धर्मता नीती सोडू नको हो, मना अंतरी सार विचार राहो. पहिल्या तिन्ही चरणामध्ये कसला त्याग करायचा आहे किंवा कुठल्या गोष्टी नको हे समर्थांनी सांगितलंय. दुष्ट वासना नको, पापबुद्धी नको, धर्मता नीती सोडू नको. आणि हे काहीही जर तुला नको हवा असेल, अशा गोष्टी न घडायला हव्या असतील, तर एकच करायचं आहे, मना अंतरी सार विचार राहो. ते शाश्वत तत्व जे आपलंसं स्वरूप आहे त्याचं सतत चिंतन झालं की मनामध्ये स्वार्थ येण्याचं पॉसिबिलिटीज राहत नाही. जसं माणूस या प्रकृतीचा ब्रह्ममायेचा विचार करतो, जसा माणूस जगात अडकतो, तेव्हा स्वार्थ उजळतं. म्हणून नामाचं महत्त्व. जेव्हा आपण नाम घेतो तेव्हा या भावाचं मूळ उपटून निघतं. यातनं आपण बाहेर पडतो आणि स्वार्थ एकदम कमी होऊन जातो. त्यामुळे प्रत्येक आचार विचार व्यवहार करताना जर मनात त्याचं नाम घेत असू आपण, तर स्वार्थाचे डाग हातात असलेल्या कामावर पडत नाही. म्हणून समर्थ म्हणतात, मना वासना दुष्ट कामान ये रे, मना सर्वथा पाप बुद्धी नको रे. मना धर्मदा नीती सोडू नको हो, मना अंतरी सार विचार राहो. हरिओम तत्सत.